लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा. लाडक्या बहिणींना आता 8 दिवसात पैसे जे आहेत ते खात्यात येणार आहेत. ते कसे, कोणत्या बहिणींना येणार आहेत आणि काय येणार आहेत ते सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. 3,500 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे. स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती काय आहे, काय पूर्ण जी माहिती दिली आहे ती सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेटसाठी तुम्हाला हे चॅनल जे आहे तुम्हाला माहिती देत असतं. तर तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारीचा 8वा हप्त्याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. आता 15 तारीख उलटून गेली आहे तरी अजूनही पैसे नाही आलेले. पण कालच या संदर्भात एक माहिती समोर आलेली आहे. 3,500 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे. लाडक्या बहिणींना आता 8 दिवसात पैसे मिळणार आहेत, असं स्वतः अजित पवार यांनी दिलेलं आहे बघा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी माहिती आहे. ते म्हणाले आहेत की आता चेकवर सही झालेली आहे. 8 दिवसात लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमचे मेसेज चेक करत राहायचं आहे, कारण कधी खात्यात 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात येऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनचा SMS चेक करायचा, बँकेत जाऊन चौकशी करायची आहे. तसेच तुमच्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर करून घ्यायच्या आहेत. तसेच आता हे जे पैसे आहेत ते सगळ्याच महिलांना मिळणार नाही आहेत. काही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, तर त्या कोणत्या बहिणी आहेत ते पण सांगणार आहे. कसं चेक करायचं की आपल्याला 8वा हप्ता येणार की नाही ते सांगणार आहे. बघत राहा व्हिडिओ. बघा, कालच एका मीटिंगमध्ये एका ह्याच्यामध्ये घोषणा केली आहे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी की 3,500 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे. आता लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 8वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता सगळ्यांना प्रतीक्षा आहेच, तो हप्ता लवकरात लवकर मिळेल. तसंच 8 दिवसात तुम्हाला पैसे पडायला चालू होतील आणि हा 28 दिवसाचा महिना असल्यामुळे लवकरात लवकर पैसे पडतील. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आता या आठवड्यात पुढच्या आठवड्यात पैसे मिळणार आहेत. तसेच तुम्ही जर अजून काही तुमच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला करायच्या 2-3 गोष्टी काय आहेत जेणेकरून तुम्हाला पैसे पडणार आहेत हे पण मी सांगणार आहे. तसेच कोणत्या बहिणी आता आपल्याला स्वतःचं हे कसं करायचं की आपण अपात्र आहोत की नाही ते पण सांगणार आहे. तर बघा, 3,500 कोटींच्या चेकवर सही केली. स्वतः अजितदादा पवार म्हटले आहेत की मी आता 3,500 रुपयांच्या 500 कोटींच्या चेकवर सही करून आलेलो आहे. त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणी लवकरात लवकर पैसे खात्यात पडणार आहेत. त्यामुळे आता पैसे जे आहेत ते लवकरात लवकर पडतील. पण आता काही बहिणी अपात्र आहेत, त्या कसं चेक करायचं की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता येणार की नाही ते पण सांगते. तर बघा, तुमच्या घरी 4 चाकी असेल, तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, ठीक आहे, तसेच तुमचं वय जर 21 ते 65 मध्ये नसेल आणि तरी पण तुम्ही फॉर्म भरला असेल, तर अशा बहिणी आहेत त्या योजनेतनं कट झालेल्या आहेत. तसेच ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेसारख्या अशा अनेक बाकीच्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना पण अपात्र केलेलं आहे, थेट अपात्र केलेलं आहे आणि त्यांचे पैसे जे आहेत आता बंद केलेले गेले आहेत. इथून पुढे त्यांना कोणताही हप्ता हा लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाहीये. पण असं म्हटलं जातं की पैसे पण परत घेतले जातील, तर असं काही नाहीये. पैसे परत नाही घेणार, फक्त तुमचे हप्ते बंद होतील. आणि आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता नसेल आला तर तुम्ही अपात्र असू शकता, कारण हे जे पडताळणी झालेली आहे फेरपडताळ, त्याच्यामध्ये असं म्हटलंय, आदित्य मॅडम म्हटलंय की फेरपडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचे जानेवारीपासूनचे हप्ते बंद केले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नसेल त्या महिला अपात्र असू शकतात, किंवा असं पण आहे की त्यांना फेब्रुवारीमध्ये पण जानेवारीचा हप्ता येऊ शकतो. आता तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यातच कळणार आहे की आपण अपात्र आहोत की नाही. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता नाही आला आणि फेब्रुवारीचा हप्ता पण नाही आला तर तुम्ही अपात्र असू शकताय. पण काही महिलांना फेब्रुवारीमध्ये जानेवारीचा हप्ता पण मिळून जाईल, त्या बहिणी अपात्र असते. ठीक आहे, आता तुम्हाला स्वतःला चेक करायचं आहे आपण अपात्र आहोत पात्र आहोत. ते फेब्रुवारीचा हप्ता आल्यावरच तुम्हाला त्या गोष्टी ज्या क्लिअर होतील आणि सगळं कळणार आहे की आपण अपात्र आहोत की पात्र आहोत. आता तुम्हाला काय वाटतं, लक्षात घ्या, तुम्हाला फेरपडताळ झालेलं काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला 8वा हप्ता आला आहे की नाही, किंवा जेव्हा येईल तेव्हा मला या व्हिडिओवर कमेंट करा, जेणेकरून बाकीच्या महिलांना पण कळेल की आता 8वा हप्त्याला चालू झाला. त्याच्यामुळे त्या पण SMS चेक करत राहतील आणि त्यांच्या बँकेचे जे स्टेटस आहे ते पण चेक करत राहतील. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. आणि अजून तुम्हाला 21 रुपयाबाबत काय वाटतं, कधी मिळायला हवे, कारण सध्या तरी 21 रुपये मिळणार नाहीत, सध्या तरी 1,500 रुपयांनीच मिळणार आहे. मार्च महिन्यामध्ये 21 रुपये मिळू शकतात. तर लवकरात लवकर 21 रुपये असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा की 21 रुपये हवेत म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू.